आता आपण बघत विविध शहरांमधल्या टॉप 9 बातम्या। मुंबईत पावसाच्या हलक्या सरींची शक्यता। पुढील 4 दिवस मुंबईसह उपनगरात ढगाळ वातावरण। हवामान खात्याचा अंदाज। नागपुरात पीओपी मूर्ती विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई। पालिकेकडून 9 विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई। 58 गणेश मूर्ती जप्त। ठाणे जिल्ह्यात मलेरिया आणि डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ। मलेरियाचे 653 तर डेंग्यूच्या 505 रुग्णांची नोंद। मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत पालेभाज्यांची आवक घटली। आवक घटल्यानं दरात तिपटीनं वाढ। कोथिंबिरीने किरकोळीत 100 गाठली। सातारा जिल्ह्यातलं मान्याची वाडी ठरलं राज्यातलं पहिलं सौरग्राम। मान्याची वाडी गावामध्ये महावितरणच्या वतीनं 100% सौर ऊर्जीकरण। परभणीच्या डासाळी परिसरात ड्रोन कॅमेऱ्याने उडवली नागरिकांची झोप। ड्रोनच्या गिरक्या, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। ट्रायल घेण्यासाठी गेलेली बोट रत्नागिरीतील पूर्णगड समुद्रात बुडाल्याची घटना। बोटीवरील 2 खलाशांचं कोस्टगार्डकडून रेस्क्यू। कोस्टगार्डने हेलिकॉप्टरच्या मदतीनं 2 खलाशांना वाचवलं। संभाजीनगरात आक्रमक नागरिकांनी थेट मृतदेह आणला महावितरणच्या कार्यालयासमोर। वीज नसल्यानं फवारणीसाठी पाणी घेण्यास गेलेल्या शेतकऱ्याचा तलावात बुडून मृत्यू। चितेगाव इथल्या महावितरणच्या दालनासमोर मृतदेह ठेवून आंदोलन।